90% ट्रेडर मार्केटमध्ये फेल का होतात? चला तर मग बघूयात. सगळ्यात आधी पहिलं कारण म्हणजे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा सेटअप नसणे. विदाऊट सेटअप प्रत्येक ट्रेडमध्ये एंट्री करणं, विदाऊट सेटअप मार्केटमध्ये रोज एंट्री करणं, म्हणजेच त्याला आपण रँडम एंट्री असं म्हणतो. सपोज मार्केट वर जातं आहे म्हणून आपण इथं बाय केलं आहे. मार्केटमध्ये हायर हाईज होत आहेत म्हणून इथं मार्केटमध्ये बाय केलं आहे. पण मार्केट काय करतं, लगेच आमचा एस एल हिट करतं. पण हे त्यांना माहिती नसतं. का? कारण मार्केटमध्ये त्यांच्याकडे पुरेसं नॉलेज नसल्या कारणानं ते लोक रँडमली कुठेही एंट्री करतात. तर मित्रांनो, दुसरं रिझन आहे स्टॉप लॉस. स्टॉप लॉस काय काम करतो? स्टॉप लॉस हा तुमच्या कॅपिटलला सेव्ह करतो. जर सपोज तुम्ही एखादी चुकीची एंट्री घेतली किंवा बिगिनर ट्रेडरला वाटतं की इथं एक रेजिस्टन्स आहे आणि या रेजिस्टन्सपासून मार्केट एक डाऊन साईडला जाऊ शकतं. म्हणून तो काय करतो, इथे एक रँडम एंट्री करतो आणि तो जसा विचार करतो त्यानुसार मार्केट थोडंसं त्याच्या साईडने मूवमेंट देतं आणि लगेच दुसऱ्या क्षणी मार्केट काय करतं, एक अप साईडला मूवमेंट देतं. मग जर सपोज त्याचा एक पर्टिक्युलर इथं एक स्टॉप लॉस असता तर त्याचं एक लिमिटेड अमाऊंट इथं आपण त्याने दिलं असतं. बट इथे असं होतं, इथे स्टॉप लॉस नसल्यामुळं कॅपिटलचा एक मोठा हिस्सा त्याने इथं ॲज अ एस एल दिलेला आहे किंवा त्याला द्यावं लागतं. सो मित्रांनो, तिसरं रिझन असं आहे की ओव्हर ट्रेडिंग. सो ओव्हर ट्रेडिंग का होतं आणि ओव्हर ट्रेडिंग का करतात? सो ओव्हर ट्रेडिंगच्या मागचं एक रिझन असं आहे, सगळ्यात महत्त्वाचं रिझन असं आहे की जेव्हा एखादा नवीन ट्रेडर कुठंही रँडम एंट्री करत असतो, सपोज नवीन ट्रेडर इथे पण एंट्री करतो आहे, नवीन ट्रेडर इथे पण एंट्री करतो आहे, इथे पण एंट्री करतो आणि इथं पण, म्हणजे त्याच्याकडे कुठलंही प्रॉपर सेटअप नसल्यामुळे तो रँडमली कुठेही एंट्री करत असतो आणि प्रत्येक जागी तो त्याचा एस एल देत असतो. सो एस एल दिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये इगो येते आणि फोमो क्रिएट होतो. फोमोमध्ये मग त्याला असं वाटतं की यार ॲटलिस्ट मी जेवढं गमावलं आहे तेवढं तरी कमवायला पाहिजे. ॲटलिस्ट माझा जो एस एल दिला आहे मी तेवढं एस एल तरी रिकवर करायला पाहिजे. मग त्या रिकवर करण्याच्या याच्यामध्ये इगोमध्ये तो त्याचं आहे ते कॅपिटल ब्लो करतो. सो म्हणून ओव्हर ट्रेडिंग हे प्रत्येक वेळी मार्केटमध्ये अवॉइड करायला पाहिजे. सो आता काय करायला पाहिजे? सगळ्यात आधी तर रँडम एंट्री करू नका. त्याच्यामागे एक प्रॉपर सेटअप क्रिएट करा, स्वतःचा सेटअप बिल्ड करा आणि त्या सेटअपवरती इम्प्लिमेंट करा आणि तो सेटअप तुमच्यासाठी काम करतो का ते प्रॉपर चेक करा आणि मगच नंतर रिअल एंट्री तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट, तुमचं एक प्रॉपर स्टॉप लॉस असला पाहिजे. जसं की 1:2. जर सपोज तुम्ही 10,000 रुपये जर इन्व्हेस्ट करत असाल तर त्या 10,000मध्ये तुम्हाला किती % स्टॉप लॉस घेतला पाहिजे? तर त्या स्टॉप लॉसमध्ये मग तुम्ही 5% असू शकतं, 5% असू शकतं, 10% असू शकतं. सो एक प्रॉपर एस एल, म्हणजे मी जर मार्केटला एस एल देईल तर तो माझा एस एल फक्त आणि फक्त 500 रुपीज असला पाहिजे. यावरती मी एस एल देणार नाही. हे एक प्रॉपर रिस्क रिवॉर्ड आपण मॅनेज केला पाहिजे. तिसरी गोष्ट अशी आहे ओव्हर ट्रेडिंग. एक स्वतःशीच एक प्रॉमिस असलं पाहिजे की मार्केटमध्ये जर सपोज माझा इथे एक लॉस झालेला आहे ऑलरेडी, जर एक लॉस झालेला आहे तर मी तिथे सेकंड ट्रेड अवॉइड करेल. बट जर सपोज एक तुमच्या सेटअपनुसार एक प्रॉपर एंट्री बसत असेल, एक प्रॉपर तुमचा सेटअप तयार होत असेल तर तुम्ही जो पहिला जो एस एल गेलेला आहे त्याच्या 50% जे आहे आपण सेकंड एस एल ठेवून, जर सपोज आधी 500 रुपयाचा एस एल दिलेला असेल तर सेकंड टाईमला तुम्हाला काय करायचं आहे, तो 200 रुपयाचा किंवा 250 रुपयाचा एस एल कन्सिडर करून त्यामध्ये एंट्री करायची. जर कधी करायचं आहे, जर सपोज तुमच्या सेटअपनुसार जर एंट्री तुम्हाला मिळत असेल तरच. अदरवाईज आपण ओव्हर ट्रेडिंग मार्केटमध्ये टाळायचे. सो मित्रांनो, या 3 गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमचं कॅपिटल सेव्ह करा. धन्यवाद.